शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन विजय ग्रंथ 21 अध्याय। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। जय जय अजिता सर्वेश्वरा, हे चंद्रभागा तटविहारा, पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा, दीनबंधो पायी मम। तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा हयशीन, पुढी माझी नसल्या प्राण, कोण विचारी मड्याते। सरोवराची दिव्य शोभा, तोयामुळे पद्मनाभा, रसभरीत आतला गावा, टरफला ते महत्वाने। तुझी कृपा त्याच परी, शरणागता ते समर्थ करी, पाप ताप दैन्य वारी, हेच आहे मागणे। मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघून, तेने बंकट लाला लागून, हुरूर वाटू लागली। गोड न लागे अन्न पाणी, समर्थाचा ध्यास मनी, न हाले दृष्टी पासोनी, गजाननाचे रूपते। जिकडे पाहावे तिकडे भास, होऊ लागला त्यांचा खास, यांचे नाव श्रोते ध्यास, उग्या नसती पोरचेष्टा। चुकलेल्या धेनूची वस्त्रशुद्धी करीसाची, कैसी बंकट लालाची, स्थिती झाली विबुधवो। हे इतगुज सांगावया, जागा नव्हती कोठे तया, वडिलांपासी बोलावया, छाती त्याची होईना। ऐशा रीती चित्ती भले, विचाराचे काऊर झाले, शेगाव अवघे धुंडाळले, परीन पत्ता लागला। घरी येता वडील पुसती, भवानी राम सन्मती, बाळा तुझी आज वृत्ती, कार्य झाली चंचल। चित्ती उत्साह दिसेना, वदनी दिसे ग्लानपणा, ऐशा असह्य यातना, होती कशाच्या सांग मज। तू पोऱ्या तरणा ज्वान, नाही कशाची तुला वाण, ऐसे साच असोन, चिंता तुर दिसतोसी। किंवा शरीरी काही व्याधी, होतसे ती सांग आधी, चोरून पुत्र ठेवीन कधी, गोष्ट कोणती पित्याला। काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान, पुन्हा शोधा कारण, फिरू लागला शेगावी। बंकटलालाचे शेजारी, हे कोते सदाचारी, घरी होती जमेदारी, परी अभिमान नसे त्याचा। ते देशमुख रामाजी पंत, वयाने वृद्ध अत्यंत, बंकटलालाने इत्थंभूत, हकीकत त्यांना निवेदिली। ते बोलले बंकटलाला, तुझा वृत्तांत मी ऐकिला, तू जो पुरुष कथिसी मला, तू योगी असावा कोणीतरी। योग्या वाचून ऐशा क्रिया, मिळती न कोठे पाहावया, पूर्व सुकृता वाचोनिया, होणेन दर्शन अशांचे। तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य, भेटता ते तुझ लागून, ने मलाही दर्शना। ऐशा स्थितीत दिवसचार, गेले निगुण साचार, बंकटलालासी तिळवळ, विसरण पडे तयाचा। गोविंद बुवा टाकळीकर, होते एक कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनी शारंगधर, प्रसन्न चित्त होतसे। लौकिक यांचा वऱ्हाडात, होता मोठ्या प्रमाणात, ते आले फिरत फिरत, कीर्तन कराया शेगावी। शंकराच्या मंदिरी, झाली कीर्तनाची तयारी, धावू लागल्या नरनारी, कीर्तन ऐकाया कारणे। बंकटलालही तेथे आला, कीर्तन श्रवणासाठी भला, मध्ये शिंपी भेटला, पितांबर नाम ज्याचे। हा शिंपी पितांबर, भोळा भाविक होता फार, त्यासी समर्थांचा समाचार, बंकटलाले कथन केला। दोघे कीर्तना चालले, तो अवचित समर्थ पाहिले, मागल्या बाजूस बसलेले, फरसावरी ते धवा। मग कशाचे कीर्तन, गेले उभयता धावून, जेवी द्रव्य घटा ते पाहून, कृपण जाय हपापुनी। वा चातका ते स्वातीधन, वा मोरासी मेघदर्शन, किंवा तो रोहिणी रमण, चकोर पाहता आनंदे। तैसे उभयतासी झाले, दूर उभे राहिले, विनयाने बोलू लागले, काही आणू का खावया। महाराज बोलले त्यावरी, तुला गरज असेल जरी, आण झुणका भाकरी, माळणीच्या सदनातून। बंकटलाले सत्वरी, चून अर्धी भाकरी, आणून ठेविली हातावरी, तया योगेश्वराच्या। चून भाकरी खात खात, वदले पितांबरासी समर्थ, जा जावोनी उड्या प्रत, तुंबा भरोनी आण पाणी।
पितांबर बोले गुरुराया, ओढ्याचं पाणी अल्प सदया, पाण्यात तुंबा बुडावया, मुळी नाही अवसर. इतुके असून ते पाणी खराब केले गुरुनी, तेवी जाणाऱ्या येणाऱ्याने नाही पिण्याच्या योग्यते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून, ते बोलले गजानन, दुसरे पाणी आम्हा नको. नालाचेच आण पाणी, आत तुंबा बुडवोनी, उगीच ओंजळीने तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर, तुंबा भरेल ऐसे नीर, कोठेन त्याने पाहिले. तळवे पदाचे भिजतील, इतकेच ते होते जल, करून हाताची ओंजळ, तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐसी झाली आडवीर, चिंतावला पितांबर, हिया करून अखेर, तुझे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अघटित, तुंबा ठेवावा जेत जेत, तो बुडे तेत तेत, खळगा पाहून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन, तुंब्यात स्फटिका समान, आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला. तो म्हणे ही ऐशी स्थिती, की आज झाली निश्चिती, ती योगेश्वराची साच शक्ती, संशय येते धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराच्या सन्निधाला, त्याचा समर्थ स्वीकार केला झुणकाबाक सेविल्यावर. बंकटलाला सी सुपारी, मागते झाले साक्षात्कारी, अरे माळणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का. काढ सुपारी खिशातून, फोडून देई मज कारण, ते ऐकता समाधान, बंकटलालासी झाले भाऊ. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी, ठेविता झाला व्याघ्रांबरी, दुदंडी तांब्याचे. खडक दुदंडी व्याघ्रांबरी, ही मुसलमानी नानी सारी, चालत होती व्यवहारी या वराड प्रांतात. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून, मजला तू ये अर्पिसी. हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी, भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. तू तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते, याचा विचार चित्ताते करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन, दोघे जाऊन करा श्रवण, मी लिंबापाशी बैसून कथा त्यांची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले, महाराज लिंबापाशी बैसले. गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणासी भागवतीचा घेतला होता एक साचा, श्लोक 11 स्कंदाचा हंसगीता मधील. बुवाने पूर्वार्धा विशद केले, त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले. ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात, हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जात्या घेऊन मंदिरा, यावं कीर्तन श्रवणास. बंकटलाला पितांबर अनेक मंडळी निघाली तर, समर्थासी साचार कीर्तनासी आणावया. केली विनंती अवघ्यानी, श्रोते अति विनयानी, परी बसल्या जागे पासोनी, मुळीनं महाराज हल्ले हो. गोविंद बुवा अखेर एवन जोडीती झाले कर, कृपा करावी एकवार, चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर, बरे न बसणे बाहेर, धन्या वाचून मंदिर, शून्य साच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले, माझे आज उदेले, म्हणून ये दृष्टी पडले, साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती, वेळ न करा गुरुमूर्ती, चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंद बुवा बोलता, समर्थ वदले तत्वता, ठेवी एक वाक्यता, भाषणे गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले, अवघे ईश्वर व्यापिले, आत बाहेर काही न उरले, मग हा ऐसा हट्ट का. जे जयाने सांगावे ते त्याने आचरावे, शब्द लच्छासी न करावे, साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी, कथेकऱ्यांसी रीत ऐसी, बरवी नव्हे गोविंदा. पोटभऱ्या कथेकरी तू न व्हावे भूमीवरी, जा कीर्तन समाप्त करी, मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले, गरजो नवग्या बोलले, तुमच्या शेगावी अमोल आले, रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले, चालते बोलते येता आले, साक्षात हे पांडुरंग.
यांची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी, यांची आज्ञा मानावी, वेदवाक्या परी हो. तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून, अनायासे हे निदान जोडले त्या दौडू नका. कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपल्या घरा गेले, बंकटलाल घरी आले, चित्ती हर्ष मावेना. आपल्या सन्मान्य पित्यासी हकीकत कथिले प्रेमेसी, बाबा आपल्या घरासी गजानन आणाओ. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले, आणि प्रेमे ऐसे वदले तूच येत्या घेऊन. पित्याची मिळाली संमतली, बंकटलाल हर्षे अति, म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती, मधला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत, अस्तमानाचे समय आला. दीनपती असता गेला, इकडे बोध सूर्य उदेला, माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने. गुराखी घेऊन धेनूस येऊ लागले ग्रामास, समर्थाच्या आसपास गाई जमू लागल्या. त्या वाटल्या नंदसुत आला येथे साक्षात, वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी, अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला म्हणी, नमन साष्टांग केले चरणी, पाटावरी बैसविले आणि विनविले जोडून हात, काही भोजन करा येत, तुम्ही साक्षात पार्वतीकांत, प्रदोष वेळी आलाया. शिव आराधन प्रदोषकाली, घडेल तो भाग्यशाली, ऐसी आहे ऐकली स्कंदपुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणिले बिल्वपत्र तात्काळ भले, समर्थांच्या ठेविले परमभक्ती मस्तकी. करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून, परी स्वयंपाका कारण अवघी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येत, तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपासी घरातून. त्यास करू कैसी तोड, ऐसे संकटल पडले जड, जन समुदाय प्रचंड, जमला मोज पाहावया. विचार केला अखेरी, दुपारच्या पुऱ्या आहेत घरी, त्याच ठेवून तबकांतरी, पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती, कपट नाही माझ्या चित्ती, भावे भेटतो उमापती, ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे अवर्जुन, यास घालीत नाही अन्न, शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणून उचित नसे. चिंतिलाप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी, आणून ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका, केळी मोसंबी मुळे देखा, भाला प्रती लावेला भुका, कंठी घातीला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते, अवघे झाले सेविते, जे जे पडले पात्राते, ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शीर, अन्न साठविले साचार, तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगळस्नान समर्थांसी, घातले असे अतिहर्षी, तोन थाट वर्णवे. घागरी सुमारे 100, उष्णोदकाच्या साचार, पाणी घालती नारी नर, मन मानेल ऐशारीती. कुणी शिके काही लाविती, कुणी साबण घेऊन आती, समर्थांते घासीती पदकमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना, कोणी चमेली तेल जाना, कोणी बेलियाच्या मर्दना, करू लागले निज हस्ते. अंगराग नानापरी, त्यांचे वर्णन कोण करी, बंकटलालाची या घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला, पितांबर तो नेसविला, अति सन्माने बैसविला योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी, गळ्यात हार नानापरी, कोणी तुळशी मंजरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे, झाले समर्थापन साचे, भाग्यता बंकटलालाचे, खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर, झाले द्वारका साचार, तया दिनी सोमवार, वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळीने आपुले मनोरथ ते पूर्ण केले, एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेठजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा, भक्त असे शंकराचा, त्यासी ऐसे वाटले. आज आहे सोमवार, मसी उपास साचार, घरा प्रत्यक्ष शंकर, चालते बोलते आले सकी. त्यांची पूजा अस्तमानी
यथासंग करोनी करू पारण ऐसी मनी इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान मावळासे नारायण इच्छा रामे केले स्नान प्रदूषक वेळा लक्ष्मी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन त्यांचे केले पूजन परम प्रेमे करोनी. आणि विनंती केलीवरी झाले आहे दुपारी आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला तो पाहिजे पूर्वीला तुम्ही कृपा करून. जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले त्या स्थानी इच्छाराम तो घेऊनी नैवेद्य आला परातीत. आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भात साचा नानाविध पक्वानांचा थाट केला तयाने. जिलबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे घीवर शाकाचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याचा शेजारी तुपाची ती वाटी करी आदनाच्या सव्य भगा. 4 मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थापुढे आणून ठेवला इच्छा रामाने. पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्पा. खाय आता अवघे अन्न अघोऱ्यानं करी अन्मान पहा आले अवघे जन तुझ्या अगोदर वृत्तीला. महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार घाल केले पात्री न काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे. खणानून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली ऐसीच गोष्ट होती केली श्री रामदासे एकदा. खिरीची झाली वासना रामदासीच्या मना तिची खोड मोडण्या जाना अखंड खीर प्याले की. उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ श्री रामदास स्वामी समर्थ वासनेचे जिंकावया. तैसे लोकाग्रहाला घालावयाची शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असोनिया. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला सदन हे होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थ येत केले लोकालागे सुचविले आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी जागा केली सापसारी नेवो न बैसविले पहिल्या परी स्नान घालून महाराजा. नर नारी दर्शन घेती महाराजांची आनंद वृत्ती तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या 2 तेथे. आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी होते ते वदले वदनी भजनाची या मिशाने गणगण गणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभियान. गजानन हे तयाला जो स्वयंमेव ब्रह्म झाला नावरूप कोठून त्याला नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. अस्ति भाती प्रिया ठाई योगेश निमग्न राई त्या आनंदानं वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीसी पंढरपूर वा सिंहस्ती गोदा तीर वा कुंभमेळ्याचे साचार गर्दी होते हरिद्वारी. त्यापरी शेगावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जण येते दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदा तीर आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदन राऊळ बंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्ययात्रा नवी येई समाराधना होती पायी त्याते वनिता शेषई थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण मी कीटका समान अवघे वदे गजानन निमित्त कोण माझ्या मुखा. समर्थाची दिनचर्या सांगत थोडी या ठाया
अगाध त्यांचे चरित्र गाया, मज पामरा मती नसे. कधी करावे मंगल स्नान, कधी हाळात जाऊन, कधी कधी प्राशन करावे गडूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा, प्रकार वायूच्या गतीचा नाही ठरविता कोणासी. चिलमीवरी प्रेम भारी, ती लागे वरच्यावरी, नव्हती आसक्ती तिच्यावरी, ते केवळ कौतुक. असो आता पुढील ध्याया, भाव ठेवा ऐकावया, आली पर्वणी साधावया, वेळ करू नका हो. श्री गजानन चरित्र, आदर्श हो भविका प्रत, हे चविनवे जोडोन हात, दासगणू इशाते. श्री हरि हर हर अर्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. इति द्वितीयोध्याय समाप्तः. श्री गजानन विजय ग्रंथाचा अध्याय 3 पुढील भागात. जय गजानन.